भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुभाष देशमुख यांच्या खेड शब्दावर आक्षेप घेतला। बापू सोलापूरला खेड का म्हणाले हे मला कळालं नाही। पहा आमदार विजयकुमार देशमुख काय म्हणाले ते। आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी, उन्नतीसाठी आणि या इथला सोलापूर शहर हा एका काळी सोन्याचा धूर निघणारा शहर होता। अनेक मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या कापड उद्योग हा सोलापूर शहरानंतर चादरचे मोठ्या प्रमाणात कारखाने इथं सुरुवात झालं आणि या चादरचे कारखाने जगभरात प्रसिद्ध होते। सोलापूर शहर बापूंनी का बरं खेडेगाव म्हणलं असं मला कळालं नाही। देहात म्हणलं मला असं कळत नाही बापूंना असं का म्हणून वाटलं। कारण बापू गेले 2दा खासदार होते, 3 टर्म झालं आमदार आहेत आणि या शहराचा विकास करणं हा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, आपल्या सगळ्याला सोबत घेऊन। आणि त्यासाठी आम्ही सातत्यानं कटिबद्ध आहोत। मगाशी बोलताना सांगितलं की सोलापूर शहराचा विकास उद्योगधंद्यामध्ये होण्यासाठी असोसिएशन त्यांच्या बरोबर राहील। खरंच आहे, मुळे साहेबांनी सांगितलं, चुंबळकर साहेबांनी सांगितलं, एक प्रकारचं त्यांचं खरंच मी कौतुक करतो की आपल्या गावातला विकास व्हावा, आपल्या गावाला पुन्हा एकदा तो वैभव प्राप्त व्हावा यासाठी सातत्यानं आपण असोसिएशनच्या सगळ्या सदस्यांनी आपण प्रयत्न करत आहात। त्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो। सोलापूर शहर तसं बघायला गेलं तर हा दक्षिणेमध्ये जाणारा हा प्रमुख शहर आहे आणि ह्या इथं पूर्णपणे रस्त्याचं आपल्या देशाचे परिवहन मंत्रीने आदरणीय गडकरी साहेबांनी एवढं रस्त्याचं जाळं केलेलं आहे की या सोलापूर शहरामधनं कुठेही चौरस्ता आपण कुठल्याही देशभरात जाऊ शकतो। रेल्वेची कन्व्हिनिटी आहे। पूर्ण ह्या शहरामध्ये जमीन फार स्वस्त आहेत आणि तसं मॅनपॉवरही तेवढ्या प्रमाणात आहे। त्यामुळे सोलापूर विकास हा होऊ लागलेला आहे आणि होणार आहे। पण या होत असताना आपल्या सगळ्याची फार मोठ्या गरज आहे आणि आज त्या गरज ओळखून आपण सगळ्यांनी आज एक्सपो 2023 आज इथं सुरुवात केलेली आहे या शहराच्या विकासासाठी। त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।